साऊथचे ब्लॉकबस्टर चित्रपट केजीएफ आणि सलारचे को डायरेक्टर कीर्तन नादगौडा यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। 17 डिसेंबर रोजी घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात त्यांच्या अवघ्या 4.5 वर्षाच्या चिमुकल्या मुलाचा सोनार्श याचा मृत्यू झालाय। तर झालं असं की खेळता खेळता सोनार्श एकटाच लिफ्टमध्ये गेला आणि यावेळी लिफ्टमध्ये अडकल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली। त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। शिवाय डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न देखील केले, मात्र खूप उशीर झाल्याने सोनार्सचा मृत्यू झाला। दरम्यान हा अपघात अत्यंत भीषण असल्याचं देखील सांगितलं जात आहे। या हृदयद्रावक घटनेनंतर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत त्यांनी कीर्तन नादगौडा आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देत दुःख व्यक्त केलंय। कीर्तन नादगौडा एक इंडियन फिल्म मेकर आणि असिस्टंट डायरेक्टर असून त्यांनी साऊथ सिनेमांमध्ये जास्त काम केलेलं आहे। विशेषतः प्रशांत नील यांच्यासोबत त्यांनी काम केलं असून केजीएफच्या दोन्ही भागांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलं होतं आणि काही दिवसांपूर्वीच त्यांनी प्रशांत नील यांच्या आगामी हॉरर चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करण्याची घोषणा देखील केली होती। मात्र त्यांच्या चिमुकल्या 4.5 वर्षाच्या मुलाच्या निधनाने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जाते।